भाऊ तिघ बहिणीला रामा आहे का गोळा कुठला कुठला यावल तालुक्यामध्ये गावाचं नाव चिंचोली आपण त्याला म्हणतात किनगाव चिंचोली या गावच्या रहिवासी नामे कोण पुन्हा बाबूराव पाटील त्यांच्या पत्नीचं नाव आहे तिरुणाबाई अतिशय गरिबीची परिस्थिती त्यातून भगवंताने 3 मुली आणि 1 मुलगा मुलाचं नाव दीपक भाऊ आणि 3 बहिणीचा एकटा लाडका भाऊ नादारीच्या परिस्थितीत मुली आणि मुलगा लहानचे शहाणे केले भगवंताच्या कृपेने 3 मुलींचे लग्न पुन्हा पाटील यांनी काबाड कष्ट मेहनत मजुरी आणि त्यांच्या संगतीने त्यांच्या पत्नी ज्या आहेत तिरुणाबाई त्यांनी सुद्धा पतीच्या खांद्याला खांदा लावून 3 मुलींचे आणि मुलाचं लग्न केलं मग गरिबीची परिस्थिती 3 बहिणी गेल्या नागावयाला दीपक भाऊ सांगतो तुम्हाला दीपक भाऊच्या झाले लग्नाला पाटलांनी विचार पाहतो केला पाटलांनी विचार पाहतो केला काहीतरी करू त्या उद्योगाला पाटलांनी विचार केला म्हणाला काहीतरी करू उद्योगाला आहे का मित्रांनो परिस्थिती हालाकीची असल्याने घर संसार चालवणं हे माणसाला माहिती असतं की काय प्रसंग असतो तर मग काहीतरी आपण छोटा मोठा उद्योग करू आपल्या मुलाचं आपल्या परिवाराचं पालन पोषण करू मग अशा प्रकारे त्यांनी काय केलं शेणखताचा उद्योग चालू केला की लोकांच्या शेतामध्ये शेणखत टाकायचं आणि त्यावर 2 रुपये असे कमवायचे मग अशा प्रकारे धीरे 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 करताना त्यांचा धंदा वाढत चालला मग एका दिवसाची गोष्ट काय झाली एका दिवसाचा ऐका दाखलावं खताचा उद्योग चालू तो भाऊ सांगतो तुम्हाला चमत्कार काय झाला अशा प्रकारे काय झालं शेणखताचा उद्योग चालू केला एका दिवसाची गोष्ट दिनांक 5 या 5 तारखेला चमत्कार घडला नवर भाऊच्या शेतामध्ये त्यांनी शेणखत टाकलं आणि ते शेणखत टाकल्यानंतर त्यामध्ये त्यांना काय सापडलं त्यावेळीचा प्रसिद्ध झालेला आळगाव येथील सुभाष मुंजोबाबाचा पोवाडा तर या पोवाड्याची कॅसेट निघाली होती मित्रांनो आणि ही कॅसेट भीमा नामक तमाशा या तमाशा मंडळाने ती कॅसेट तयार केली होती तर ती कॅसेट त्या टायमाला कॅसेट वरती काय राहायचं ज्यांनी प्रसिद्ध केलेलं आणि ज्या देवाचं असलं तर त्या देवाचा फोटो अशा प्रकारे ते कॅसेटचं कव्हर पुन्हा पाटील यांना सापडलं
ते कॅसेटचं कव्हर घेऊन ते घरी आले, परंतु त्या वेळी त्या कॅसेटच्या कव्हराबरोबर त्यांना बाईच्या कमराची पिशवी सापडली आणि त्यामध्ये काही रुपये सापडले. त्यांना आनंद झाला की वा, कॅसेटचं कव्हर सापडलं, त्याबरोबर कमराची पिशवी आणि त्यामध्ये पैसे घेऊन घरी आले. कॅसेटचं कव्हर घेऊन घरी आले. घरी आल्यानंतर त्यांनी काय केलं, कॅसेटचं कव्हर साफ केलं, देवाजवळ ठेवलं. यथाशक्तीने त्याची पूजा हे लोक करायला लागले. मग भगवंताची करणी नारायणात पाणी. अशा प्रकारे काय झालं, मग काय झालं, त्याचा उद्योग वाढत पहा चालला. पुन्हा पाटलाने विचार केला, आता घेऊ आपण मोटरसायकल. अशा प्रकारे काय झालं की आता छोटा मोठा जर उद्योग करायचा, आपल्याला छोटी मोठी गाडी पाहिजे, मोटरसायकल पाहिजे. एक दोन दोस्त घेतला, कागदपत्रांची पूर्तता होती. दुकानावरती गेले, येटोवाल्याला भेटले की बाबा म्हणे मला गाडी घ्यायची आहे. गाडीला कागदपत्रांची प्रोसिजर लागते आणि कागदपत्रांच्या प्रोसिजर शिवाय गाडी ही तुम्हाला मिळणार नाही. हातात झाले, निराश झाले आणि घराच्या दिशेने वापस यायला लागले. परंतु या सुभाष मुंजो बाबाने, मित्रांनो, आपल्या गावाचं थोर दैव की आपल्या गावात एवढं प्रसिद्ध मंदिर आणि प्रसिद्ध तो सुभाष मुंजो बाबा प्रगट झाला. आणि या मुंजो बाबा प्रगट झाल्यानंतर आजूबाजूच्या परिसरात काय, जिल्हा सोडून दुसऱ्या जिल्ह्यांमध्ये, दुसऱ्या तालुक्यांमध्ये या बाबामुळे आपल्या गावाचं नाव प्रसिद्धीला आलं की चिंचोली गावाला सुभाष मुंजो बाबा प्रगट झाले. आणि त्यांच्याजवळ गेल्यानंतर खाली हाताने जो गेला त्याची मुठ्ठी भरून आल्याशिवाय राहत नाही. मग तुम्ही म्हणाल की आजच मला असं झालं पाहिजे की माझी मुठ्ठी भरायला पाहिजे. नाही, भक्ती करा, भक्तीमध्ये शक्ती आहे, भक्तीशिवाय जीवनामध्ये पर्याय नाही. मग या सुभाष मुंजो बाबाने काय केलं, लहानशा मुलाचं रूप धारण केलं आणि त्या ॲटोवाल्याकडे, दीपक ॲटोवाल्याकडे गेला की अरे बाबा, आजू मनुष्य तुझ्याकडे आला होता, तो काय मोटरसायकल घेण्यासाठी आला होता. अरे एक नाही, 4 मोटरसायकल देऊन टाकते माणसाला बिगर कागदपत्रांच्या. गॅरेजवाला विचार करू लागला की बापरे, या मुलाला आपण कधी पाहिलं नाही आणि हा मुलगा आपल्याजवळ सांगतोय की एक नाही 4 मोटरसायकल देऊन टाक. गॅरेजवाला सुद्धा चक्रातच पडलं की नाही, काहीतरी शक्ती या माणसाच्या मागे असायला पाहिजे. कारण हा एवढूसा मुलगा जर सांगतोय की या बाबाला एक नाही 4 मोटरसायकल देऊन टाक, तर काय हरकत नाही. मग अशा प्रकारे काय झालं, चालू झाले सुभाष मुंजो बाबाचे चमत्कार. मग दीपक भाऊ यांना काय झालं, त्रिशंकू अटॅक आला दीपक भाऊला. बराचसा पैसा लागला दवाखान्याला. मुंजो बाबाची लीला ती
56 तास दीपक भाऊ कोमामध्ये राहिले. 25 लाख रुपये दवाखान्याला लागले. त्रिशंकू अटॅक त्यांना आला होता. परंतु मुंजू बाबाने त्यांना परत बोलवलं. काहीतरी त्यांच्याकडून भक्ती करायची असेल तर मित्रांनो 56 तास कोमात राहिल्यानंतर तो दीपक भाऊ शुद्धीत आला. आणि अशा प्रकारे त्या भगवंताच्या कृपेने त्या सुभाष भाऊ दीपक भाऊचा प्राण वाचला. कसे मग करणे भगवंताला एक मुलगा त्यांच्या वंशात साई चरण नाव आहे मुलग्याला. मुलगा तो जातो पहा शाळेला. एक दिवसाचा ऐका दाखला ऍक्सिडेंट झाला की गावाला. लोकांनी उचलून घेतले मुलग्याला. तेव्हा तो मुलगा त्या मुलाचा मित्रांनो ऍक्सिडेंट झाला. ऍक्सिडेंट झाल्यानंतर लोकांनी उचलून घेतले. तो लहानसा मुलगा त्याच्या मेंदूचे तुकडे तुकडे झाले. मेंदूचे तुकडे तुकडे ज्या मुलाचे झाले तो मुलगा लोकांशी बोलत होता. नाव सांगायचा, त्याच्या वडिलांचा फोन नंबर सांगायचा. डॉक्टरांकडे भरती केला. भरती केल्यानंतर ज्या माणसाच्या मेंदूवरती रक्ताची गाठ सुद्धा झाली त्या माणसाचं ऑपरेशन करून सुद्धा तो मनुष्य वाचू शकत नाही आणि बोलू बी शकत नाही. या मुलाच्या मेंदूचे तुकडे तुकडे झाले. परंतु तो मुलगा लोकांशी बोलत होता. बापाचा फोन नंबर लोकांना सांगत होता. त्या स्थितीत त्याला दवाखान्यात ऍडमिट केले. डॉक्टरांशी बोलायचा तो मुलगा की डॉक्टर साहेब माझं ऑपरेशन भूल देऊन करायचं नाही. डॉक्टर विचार करू लागला की एवढासा मुलगा म्हणतो की माझं ऑपरेशन भूल देऊन करायचं नाही. त्या साई चरणच्या मेंदूला स्टीलची जाळी बसवली. आजूबाजूला स्टीलची जाळी बसवली. त्यामध्ये तो मेंदू फिट केला. आज मुंजू बाबाच्या कृपेने भगवंताच्या कृपेने तो मुलगा हयात आहे आणि आपल्याच गावात आहे, शाळेत जातो. त्यावर म्हटलंय मारे ना खुदा तो मरे ना कदा. तोपर्यंत माणसाची डोरी भगवंताच्या दरबारातून तुटत नाही तोपर्यंत काळ ही त्याचं काही करू शकत नाही. जीवनात माणसाचा काळ आणि वेळ ही एकत्र आल्याशिवाय मनुष्याचं बाल सुद्धा बाका होसत नाही. म्हण आहे जाको राके साईया मार सके ना कोई. तिघा बहिणी त्या दीपक भाऊ जोड दवाखान्यात आल्या. साई चरण जोड दवाखान्यात आल्या. बहिणी रागात संतापात म्हणता का रे दीपक भाऊ काय तू हे दगडाचे देव देव करतो. ते दगडाचे देव घरात घातल्यापासून सर्व घराला चक्कर पडला. काढ ते दगडाचे देव आणि फेकून दे बाहेर. मुलगा ती आत्यांना काय म्हणतो की आत्या ते दगडाचे देव फेकू नका. ते देव माझ्या जवळ बसले आहेत. वा रे वा. मुलगा म्हणतो देव माझ्या जवळ बसले मग आपल्याला का दिसत नाही. ज्याच्या संतीतात असेल त्याला भगवंताचं दर्शन झाल्याशिवाय राहत नाही. जो भक्तिवान असेल त्याला भगवंताचं दर्शन झाल्याशिवाय राहत नाही. अशा प्रकारे ते दगडाचे देव घराच्या बाहेर काढू नका आणि ते देव माझ्याजवळ बसले असं त्या तिघा त्यांना तो मुलगा सांगत होता. मग साई चरणची सुद्धा तब्येत चांगली झाली. घरी काही नसताना आज दीपक भाऊ 40 ते 50 एकर जमीन वाटतात. मग विचार केला
की का नको आपण सुभाष मुंजे बाबाचं छोटस मंदिर बांधू, यात्रोत्सव चालू करू. ज्याप्रमाणे यात्रोत्सव बऱ्हाणपूर तालुक्यामध्ये गावाचं नाव आडगावला होतो, त्याप्रमाणे आपण सुद्धा छोटा मोठा उत्सव चालू करू. मग त्यांनी छोटस मंदिर बांधलं. मंदिर बांधल्यानंतर यात्रा ओपनिंग करायची म्हटल्यानंतर काय, यात्रा म्हटल्यानंतर तमाशा आला. मग यात्रेचा थोडा प्रसाद, गावाचं सहकार्य, यात्रेचा थोडा प्रसाद हा करायला लागले. मग ज्या वर्षी यात्रा ओपन झाली त्या वर्षीच दीपक भाऊ आमचे मालक कैलासवासी नामाप्पा यांच्याकडे गेले की नामाप्पा, मला नवीन यात्रा भरवायची आहे आणि तुमचा तमाशा आमच्या यात्रेला पाहिजे. यात्रा तुमच्या तमाशाच्या माध्यमातून ओपन करायची. पैशांवरून काही बोलणं चालणं ठीक झालं नाही, तमाशा ठरला नाही, परंतु भगवंतावरती एवढा दृढ विश्वास दीपक भाऊचा, तमाशा तर यायलाच पाहिजे आणि तोही भीमा नामाचा असं त्यांनी सांगितलं की नामाप्पा तुम्ही माझा नंबर घेऊन घ्या, तुम्हाला जर पैशांचं पटलं तर तुम्ही तमाशा घेऊन यायचा, नाही पटलं तर घेऊन नका येऊ. मग तमाशाचं बोलणं झालं पैशांचं, परंतु तमाशा काही ठरला नाही. परंतु दीपक भाऊने निर्णय केला की नाही, तमाशा येईल नामा अप्पाचाच. काही कारण असतं तिकडं काय बेन कॅन्सर झालं का काय, दीपक भाऊला फोन की तमाशा अमक्या तारखेला म्हणजे वसंत पंचमी त्या आधीची चतुर्थी असते, त्या चतुर्थीला तमाशा आपल्या गावाला येईल. 35,000चं बोलणं तर तो तमाशा 25,000वर मित्रांनो त्या मुंजोबाच्या कृपेने आपल्या गावात आला होता. आणि मग अशा प्रकारे रूढी परंपरा पडली. परंतु भगवंत चमत्कार दाखवल्याशिवाय कोणी नमस्कार करत नाही. मग छोटे मोठे चमत्कार मुंजोबाबाने दाखवणे चालू केले. आता लागलीच घटना आहे चाळीसगाव तालुक्यातील वडाळा या गावची. आणि वडाळा गावचे कोण, योगेश रमेश आंबले यांना भगवंताच्या कृपेने एक मुलगा, नाव त्याचं दुर्गेश योगेश आंबले. यांचं राहणं वडाळी चाळीसगाव तालुक्यातील. मित्रांनो, त्यांचा मुलगा आजारी पडल्यानंतर त्याला चाळीसगाव येथे ऍडमिट केल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की याला धुळ्याला जाऊ द्या. धुळ्यांच्या डॉक्टरांकडे ऍडमिट केल्यानंतर डॉक्टरांनी या मुलाला पाहिलं आणि सांगितलं की बाबांनो, या मुलाला आता भगवंतच वाचवू शकेल. ज्या ठिकाणी डॉक्टरांचा इलाज खोटला त्या ठिकाणी भगवंताचा इलाज हा चालू होतो. आणि भगवंतावर ज्या माणसाने सोपवून दिलं तो भगवंत त्याला वाचवल्याशिवाय राहत नाही. चला, त्यांना कळालं, त्यांना कोणीतरी सांगितलं की चिंचोली गावात सुभाष मंजू बाबाचे मंदिर आहे आणि त्या मंदिरात जाऊन तुम्ही त्या बाबाजवळ प्रश्न मांडा, तुमचा मुलगा वाचतो किंवा नाही हे कळेल. चला, माय बापाची आशा असते की इकडनं बरं होईल का इकडनं बरं होईल. मग ते चिंचोली गावला आले, बाबाजवळ सांगितलं की बाबा तूच आता आमच्या मुलाला तारणार आहे, वाचवणार आहे, तर आमच्या मुलाला वाचव. मग या गावात आले, बाबाचं दर्शन घेतलं, बाबांपुढे प्रश्न मांडला की तू वाचव परमेश्वराचा भगवंता सुभाष मंजू बाबा, वाचव आमच्या मुलाला. मित्रांनो, तो मुलगा आज वडाळी गावात हजर आहे आणि तो शाळेत जातोय. अशाच प्रकारे कासोदा आळगाव येथील रोशन पवार यांची पत्नी, नाव त्या बाईचं पल्लवी बाईच्या गर्भपिशवीवरती गाठ झाली आणि त्या डॉक्टरांनी त्यांना सांगितलं की या बाईला संतान ही होणार नाही, या बाईची गर्भपिशवी काढावी लागेल. शेवटी हताश आणि निराश झाले की मुलगा किंवा मुलगी आयुष्यभर होणार नाही म्हटल्यानंतर मित्रांनो
लोक मुलासाठी नाही ते नवस करतात की भगवंता मला एक मुलगा किंवा मुलगी दे, अशा प्रकारे नवस करतात. त्यांना सुद्धा कळालं की चिंचोली गावाला सुभाष मुंजो बाबाचे मंदिर आहे, आपण त्या मंदिरात जायचं आणि त्या मुंजो बाबाला सांगायचं, मागायचं. नवरा बायको त्या चिंचोली गावाला आले, सुभाष मुंजो बाबाचं दर्शन घेतलं. भगवंताच्या कृपेने त्या बाईला दिवस गेले आणि त्या बाईची गाठ गर्भपिशवीची ती सुद्धा नाहीशी झाली आणि त्या बाईला सुद्धा दिवस गेले. अशा प्रकारे छोटे मोठे चमत्कार या सुभाष मुंजो बाबाने दाखवले. आता चालू घटना एमपी मधील खेतिया पान समील या गावची रश्मी बारेला या बाईला सुद्धा मुलगा किंवा मुलगी होत नव्हते आणि सुभाष मुंजो बाबाच्या काळानंतर मुंजो बाबाच्या दर्शनाला आले, दर्शन घेतलं आणि भगवंताच्या कृपेने नारळात पाणी. आज रोजी त्या बाईला 6.5 महिन्याचे दिवस आहे आणि आपल्या गावाला ती बाई चतुर्थीला येऊन गेली आणि त्या बाईला आता 6.5 महिन्याचे दिवस आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे छोटे मोठे चमत्कार त्या सुभाष मुंजो बाबाने दाखवले. मग यात्रा ही वाढत चालली. वाढत चालल्यानंतर लोक नवस करतात, नवसाला येतात. भगवंत ज्याचे दैवत असेल त्याच्या नवसाला पावतात. मोठा कार्यक्रम आपल्या गावामध्ये घडून येतो. आपले दीपक भाऊ हे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक आहे. तमाशा लावणं, भंडारा करणं याचे सूत्रसंचालन या दीपक भाऊच्या हाती आहे आणि ते त्या मुंजो बाबाच्या खरे श्रद्धेने भक्ती करतात. म्हणून आपल्या गावामध्ये प्रसिद्ध देवस्थान, जागृत देवस्थान आळगाव येथील सुभाष मुंजो बाबा हे प्रख्यात झालं आणि प्रगट झालं. ऐका माघ तुम्ही महिन्याला महिन्याच्या चतुर्थीला यात्रा ती भरती त्या चिंचोलीला भंडारा होतो पहा गावाला. नमस्ते करता मुंजो बाबा. कोणी नोकरीविषयी नवस करतो, कोणी संतांविषयी नवस करतो, कोणी कोर्ट कचेरी विषयी नवस करतो. भगवंत ज्याला पावतो, ज्याच्या नवसाला भगवंत पावला तो चांदीचा पांडा घेऊन येतो, नारळांचं तोरण घेऊन येतो. अशा प्रकारे या मुंजो बाबाचा महिमा आहे मित्रांनो. भंडारा होतो पहा गावाला. मुंजो बाबा पावता पहा नवसाला. नमस्ते पावता लोक मागाला हो झाला. असा मुंजो बाबा प्रगट झाला हो झाला. दीपक भाऊ सांगतो तुम्हाला त्यांनी ही माहिती दिली आम्हाला. त्यांनी ही माहिती दिली आम्हाला. येथून पोवाडा शेवट झाला. चुकीची माफी असावी. आहे का मित्रांनो, हा पोवाडा आम्ही तयार केला, परंतु पुढं या पोवाड्याची आता रचना ही ज्या गावाला जाईल तमाशे त्या गावाला या पोवाड्याची म्हणणी चालू होईल.